आज आपण कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी आहे. कर्जत तालुक्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आहे. यावेळी आपल्याबरोबर आमदार रोहितदादा पवार आहेत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन आहे? नाही, आता मिरजगावमध्ये जो कार्यक्रम आपण घेत आहोत त्याच्यामध्ये 3 मोठे सत्कार आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे स्वतः तिथे येत आहेत, मोहिते साहेब आहेत, तसंच निलेश भाऊ आहेत. हे तिघही लोकांच्या हितासाठी आता खासदार झालेत लोकांच्या आशीर्वादाने, आणि त्यांचा सत्कार कर्जतकरांकडनं व्हावा असं कर्जतकरांचं म्हणणं होतं, म्हणून तो कार्यक्रम तिथे आपण घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर आपण जेव्हा काम करतो तेव्हा समाजकारणाचंच काम करत असतो, आणि या कार्यक्रमामध्ये मग आपण काही मुलांना 2000 मुलांना सायकल वाटप सामाजिक हित मनामध्ये ठेवून तिथं करणार आहोत. आणि या कार्यक्रमाचं औचित्य म्हणून त्याच्याचबरोबर इथं एक उपजिल्हा रुग्णालय, 3रं उपजिल्हा रुग्णालय माझ्या मतदारसंघाचं, त्याचं भूमिपूजन आहे. आणि एक 60 किलोमीटरचा रोड इथे असणाऱ्या अनेक गावांना जोडणारा जो आपण केला होता तो पूर्ण झाला आहे. त्याचंसुद्धा लोकार्पण या 3 खासदारांच्या हस्ते आपण तिथे करणार आहोत. मी दिल्लीला गेलेले, जर हे आरोप खरे सिद्ध झाले तर मी राजकारण सोडील असं अजितदादांनी बोललेलं, त्यावर काय प्रतिक्रिया आहे? आणि आता ते दिल्लीला गेले होते नव्हते, कशासाठी गेले होते, ज्याच्यासाठी ते गेले होते ते तर त्यांना मिळालेलं आहे. आज ते सत्तेत आहेत. त्यामुळे आता पूर्वी काय झालं, कसं झालं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा पुढे आपल्याला काय करायचं याच्यावर जास्त चर्चा करणं योग्य आहे. फक्त कुठेतरी चर्चा बोर्डिंग पासची झाली की बोर्डिंग पासवर नाव बदललं गेलं असावं. तसं जर घडलं असेल तर ती एक फार घातक गोष्ट आहे आपल्या देशासाठी. त्यामुळे ती फक्त गोष्ट झाली नाही झाली याचा एक शहानिशा करा असं अनेक नेत्यांचं म्हणणं होतं. कारण का ते एक सिक्युरिटीचा विषय होतो. कारण विमानामध्ये जर ठीक आहे दादा मोठे नेते आहेत, पण एखादा चुकीचा माणूस जर तिथं गेला असता आणि त्यांनी चुकीची गोष्ट केली असती तर 300-350 लोकांचा जीव हा कुठेतरी धोक्यात गेला असता. त्यामुळे अशी कुठेतरी फ्लॉ आहे का, एवढंच आहे. फक्त दादांच्या स्टेटमेंटवर टोपी आणि मास्क आणि कोणीच मला ओळखलं नाही याच्यावरनं एक चर्चा सुरू झाली. आता कुठेतरी चर्चेला फुलस्टॉप देऊन हे सरकार कसं फेल ठरतंय, सरकार कसं कमी पडतंय सामान्य लोकांचे प्रश्न सोडायला, याच्यावर आता चर्चा होण्याची जरूरत आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचे अपक्ष लढण्याचे बॅनर जळत आहेत, त्यावर काय प्रतिक्रिया? नाही, शेवटी कितीही काही केलं तरी हर्षवर्धन पाटील साहेबांना भाजपची परवानगी घ्यावीच लागेल. जर भाजपली मुद्दामून परवानगी दिली असेल की ठीक आहे तुम्ही अपक्ष लढा, मग अजितदादांचे जिथं कुठं उमेदवार आहेत, नाहीतर शिंदे गटाचे जिथं कुठं उमेदवार आहेत तिथं 100% भाजप त्यांचे स्वतःचे अपक्ष उमेदवार तिथं उभे करतील असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल. हे जे नेते गेलेत काँग्रेसमधून नाहीतर आमच्या पक्षातून भाजपबरोबर, यांना कुठेतरी अडचणी म्हणून ते गेलेले आहेत. आता हर्षवर्धन पाटील साहेबांना पूर्वी झोप येत नव्हती, आता ती झोप यायला लागली. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी गोष्टी अडकलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये स्वतःहून ते निर्णय घेतील असं वाटत नाही. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांनीच ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न 2019ला झाला, तसंच शिंदे साहेबांना आणि अजितदादांना सुद्धा आता फडणवीस साहेब वेगळे उमेदवार अपक्ष उभे करून अडचणीत आणतात का काय, आता अशी चर्चा सुरू झालेली आहे. येवल्यामध्ये भुजबळांविरुद्ध दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याची तयारी, त्याबाबत काय सांगा? आता तो त्यांचा विषय आहे. आता आमचे जे कुठले उमेदवार असतील ते आम्ही नक्कीच पुढच्या काही दिवसांमध्ये डिक्लेअर करू. खरी लढत आमच्या उमेदवारामध्ये आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिथं होईल असं वाटतं. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झाला, त्यावर काय प्रतिक्रिया असणार? मी एकच म्हणेल की आज असा काळ आहे की या काळामध्ये कुठंतरी आता हे सरकार कसं कमी पडतं याच्यावर बोललं पाहिजे. तसंच आव्हाड साहेबांचं जे मत होतं की जे कोल्हापुरात घडलं त्याच्यामध्ये 2 समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी तिथं केला, त्याचा विरोध हा आम्ही सगळ्यांनी तिथं केलेला आहे. पण मला असं वाटतं की तिथं जी घटना घडली त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी राजेंचे कुठली कार्यकर्ते होते असं तरी वाटत नाही, पण भाजप प्रेरित अनेक कार्यकर्ते तिथं आले होते, बाहेरून आले होते, त्यांनी तिथं दंगा केला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आव्हाड साहेबांच्या गाडीवर काही लोकांनी तिथं हल्ला केला, त्याचा निषेध आम्ही करतो. पण मग नेत्यांनी सुद्धा एकमेकांबद्दल बोलत असताना कुठंतरी जी कुठली मर्यादा आहे ती सुद्धा तिथं ठेवण्याची जरूरत आहे. आता ते दोघांमध्ये काय झालं, काय स्टेटमेंट झालं हे योग्य नाही, पण ती कोल्हापूरची घटना ही भाजपनेच केली होती आणि त्याच्याचबरोबर गाडीवर जो हल्ला झाला
तो चुकीचा असला तरी बोलत असताना सगळ्यांनीच मोठ्या मोठ्या नेत्यांच्या त्यांची पोझिशनचा विचार कुठेतरी केला पाहिजे असं वाटतं. नक्कीच हे होते आमदार रोहितदादा पवार यांनी आपल्याला बोलताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली असतील. वरिष्ठ नेत्यांनी बोलताना एकमेकाविषयी संयम बाळगून प्रतिक्रिया द्यावी अशी यावेळी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कॅमेरामन हरीश गाडेसह शीतलकुमार मोठे, मिरजगाव, कर्जत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.